स्वस्ति श्री संत शिरोमणी संत श्री मन्मथ स्वामी जीवन गौरव पुरस्कार 2026 सन्मानपत्र हरिभक्त परायण स्वस्ति श्री महादेव महाराज ज्ञानेश्वर माऊली गिरी महंत श्री क्षेत्र चाकरवाडी साष्टांग दंडवत। ईश्वर दत्त जन्म हा कोणाच्या पोटी घ्यावा हे आपल्या हाती नसते, पण ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला आहे त्यांचे नाव लौकिक करणे हे आपल्या हाती निश्चित असते। त्यामुळे अपार कष्ट करून तो लौकिक मिळवणे हे प्रत्येक कन्यापुत्राचे आद्य कर्तव्य आहे आणि ते आद्य कर्तव्य आपण मोठ्या श्रद्धेने वैकुंठवासी संत स्वस्ति श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पुण्यशील उत्तर कार्य या क्षणापर्यंत करून पुत्र व्हा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या ओवीचे साजरे रूप झाला आहात। वैकुंठवासी संत श्री बाळनाथ शिष्य वैकुंठवासी संत स्वस्ति श्री ज्ञानेश्वर माऊली आणि मातोश्री वैकुंठवासी भागीरथीबाईंच्या पोटी सप्त ऋषींनी जन्म घेतला। त्यापैकी आपण एक। चंदनाचे हात पायही चंदनाचे, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघेची गोड, तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या प्रमाणासाठी आपले अवघे बालपण हे श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथे ग्रामीण संस्कृती पाहत आणि अनुभवत सरले। विद्या नम्रता शिकवते, नम्रता माणुसकी शिकवते आणि माणुसकी जीवन सर्वांग सुंदर बनवते। म्हणून म्हणतात की शिक्षण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी अखंड दिव्य ज्योत आहे। ती ज्योत आत्मसात करण्यासाठी आपण खोंदला, नाहोली, बनसोरळा, कोळगाव, श्री क्षेत्र अंबाजोगाई येथे शालेय शिक्षण घेतले, तर विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन आपण विद्याविभूषित झालात। ते महासत्ताक होऊ पाहणाऱ्या भारताच्या आर्थिक विकासात आपलेही योगदान लाभावे म्हणून। पण अनादि अनंत असलेल्या काळाच्या मनात वेगळेच होते। म्हणून की काय, तिथी शुक्ल पक्ष ज्येष्ठ पौर्णिमा शालिवान शके 1922 दिनांक 16 जून 2000 शुक्रवार रोजी वडसावित्री पौर्णिमेच्या शुभदिनी आध्यात्मिक वटवृक्षाची पारंबी असलेले वैकुंठवासी संत स्वस्ति श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज शिवचरणी लीन होण्यासाठी पंचतत्वात विलीन झाल्यावर वैकुंठवासी स्वस्ति श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांची आध्यात्मिक सरिता असलेली भागीरथी निरंतर वाहत राहावी म्हणून आपण हिमगिरी पर्वता एवढे अनेक आव्हाने स्वीकारत श्री क्षेत्र चाकरवाडीच्या महंतपदी विराजमान झालात आणि संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याच्या हाती तेजपुंज पार्वती देवीसारखा क्षितिध्वज झळाळू लागला। सद्गुरू तात्या महाराज वैकुंठवासी संत स्वस्ति श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण गेली 26 वर्षापासून श्री क्षेत्र चाकरवाडीमध्ये कीर्तन, व्याख्यान, भक्तिगीते, भजन संध्या, पारायणे, काकड आरती आणि लक्षावधी भक्तांसाठी महाप्रसाद अशा सर्वसमावेशक उपक्रमांची मोठ बांधल्याने महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, गायक, विविध कलासाधक, व्याख्याते, भागवत कथाकार, रामायणाचार्य आणि विचारवंतांनी सेवेचे ठायी तत्पर अवघे संत सज्जन सेवक या उद्देशाने सेवेसाठी येतात। त्यामुळे श्री क्षेत्र चाकरवाडीचा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी स्वस्ति श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या भक्तांसाठी मांदियाळी झाला आहे। आध्यात्मिक क्षेत्रातला मुकुटमणी झाला आहे, ज्याचा कीर्ती सुगंध भारतभर दरवळत आहे। या पावन पर्वातील श्रद्धा, मांगल्य, उन्मेष आणि भावभक्ती पाहिल्यानंतर ऐसा आनंद सोहळा निर्मळा पाहे आपुल्या डोळा, आनंद न माये गगणे, वैष्णव नाचती रंगणे, जेथे नाही भेदाभेद, अवघा भरला गोविंद हा संत सोयराबाईंचा अभंग अंतःकरणात वीणावादन करून अवघे आयुष्य रोमांचित करतो आहे। पुण्यतिथीच्या महापर्व काळात वैकुंठवासी संत स्वस्ति श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे भक्त भक्तांच्या सेवेसाठी स्वयंस्फूर्तीने सेवेकरी म्हणून येतात। त्यांच्या त्या सेवेमुळे श्री क्षेत्र चाकरवाडी नावातील चाकर हा शब्द सार्थक झाला आहे। आपला आध्यात्मिक उद्देश अभ्यासताना ओंकार स्वरूप श्री गणेश कृपेने एक गोष्ट लक्षात येते की अमूल्य अलौकिक जीवन
मोक्षदत्त विचारांनी समृद्ध व्हावे, माणसाने षडरूपूंना त्यागावे, म्हणजे माणसाचे जीवन मुक्तांगण होईल, हे आपण मोठ्या तळमळीने सांगता. आपण जेव्हा पण कीर्तन सेवेसाठी नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, या बहुआयामी उद्देशाने उभे राहतात, तेव्हा क्षणभर आपल्या जागी वैकुंठवासी संत स्वस्तिश्री ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन होते आणि हृदयाचा कप्पानकप्पा दिव्य प्रकाशाने प्रकाशमान होतो. आपण अतिशय मितभाषी आहात, पण आपण जेव्हा कीर्तन सेवेसाठी उभे राहतात तेव्हा श्रोते आपल्या अमोघ वक्तृत्वाने मंत्रमुग्ध होतात. कारण आपल्या पुण्यश्लोक मुखातून प्रगटणारा प्रत्येक शब्द साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे अमृताचे कल्लोळ, या ओळीची प्रचिती देतो. सद्गुरू श्री तात्या महाराज, भागवत धर्म म्हणजे महाराष्ट्राने परिधान केलेली वैजयंती माळ आहे. तर आषाढी एकादशी ही वारकऱ्यांसाठी आध्यात्मिक दिवाळी आहे. म्हणून वारकरी मोठ्या उत्साहाने पालखी सोहळ्यात, दिंडी सोहळ्यात, रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी, देहू, चाकरवाडीची वारी करतो. या वारीबद्दल आपण कीर्तनात मांडलेले सिद्धांत हे सर्वसामान्य भक्तांसाठी, वारकऱ्यांसाठी नेत्रांजन आहेत. आपण कीर्तनात आवर्जून सांगता, एक तरी ओवी अनुभवावी, वारी आवर्जून करावी, पण वारी करावी अहंकाराच्या त्यागासाठी, वारी करावी सामाजिक ऐक्यासाठी, वारी करावी प्रेम जिव्हाळा वाढवण्यासाठी, वारी करावी वृक्षांच्या संवर्धनासाठी, वारी करावी निसर्ग पाहण्यासाठी, वारी करावी मातीशी असलेले नाते घट्ट करण्यासाठी, वारी करावी षडरिपूंच्या त्यागासाठी, वारी करावी ईश्वरीय विश्वास दृढ होण्यासाठी, वारी करावी आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वारी करावी स्वावलंबनासाठी, वारी करावी स्वाभिमानासाठी, वारी करावी आपले पाय मातीचे राहावे या दृढ इच्छेसाठी, वारी करावी सद्गुणांच्या दर्शनासाठी. एकूणच काय, तर वारी करावी विश्वगुरू असलेल्या सनातनी संस्कृतीच्या संवर्धनासाठी. म्हणून आपण आम्हास डोईवर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, जिभेवर संत तुकोबारायांची गाथा आणि हाती क्षितिध्वज घेतलेले विठ्ठल वाटता. सद्गुरू तात्या महाराज, अध्यात्मात राहून सांसारिक कर्तव्य चोख पार पाडणे हे अग्नदिव्य आहे, हे अनेक संत महंतांनी सांगितले. आपण पण आध्यात्मिक कर्तव्य करत, प्रापंचिक कर्तव्य पार पाडत मोठ्या जिद्दीने आपण स्वतःच्या अपत्यांना मोठी स्वप्न दाखवून ते सत्यात आणण्यासाठी केलेले सहकार्य वंदनीय आहे. अध्यात्माची मान उंचावणारी आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असते. या सिद्धांतापोटी आपल्या 3 पुत्रांसह एका सुकन्येने MBBS आणि BMSचे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. सर्वसाधारणतः माणसाच्या मनामध्ये नित्य देवपूजा, कर्मकांड, पोथी वाचन म्हणजे अध्यात्म असा साधा सरळ धोपट अर्थ आहे. पण आपण मोठ्या निश्चयाने अध्यात्म म्हणजे फक्त पूजापाठ, प्रार्थना आणि पारायणे नव्हे, तर अध्यात्म म्हणजे आदर्श कर्म करण्याची आदर्श संहिता. अध्यात्म म्हणजे धर्मांधता नव्हे. अध्यात्म म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. अध्यात्म म्हणजे दया, क्षमा, शांतीच्या संगमावरचे तीर्थक्षेत्र. अध्यात्म म्हणजे सामाजिक ऐक्य. अध्यात्म म्हणजे वेदांऐवजी वेदना वाचता येणे. अध्यात्म म्हणजे प्रेम. अध्यात्म म्हणजे सत्कर्म. अध्यात्म म्हणजे निस्वार्थी प्रेमाचे संगोपन. अध्यात्म म्हणजे कृतार्थ भाव. अध्यात्म म्हणजे निरपेक्ष कौतुक. अध्यात्म म्हणजे सदैव सत्याचा आग्रह. अध्यात्म म्हणजे परोपकाराची जाणीव. अध्यात्म म्हणजे मानसिक व शारीरिक आधार. अध्यात्म म्हणजे सहिष्णुता. अध्यात्म म्हणजे वसुधैव कुटुंबकमचा आविष्कार. एकूण काय, तर अध्यात्म म्हणजे साधं, सरळ, निर्मळ, आनंदी दिसणं आणि वागणं. हे सांगून अध्यात्माबद्दल केलेले आपले अलौकिक भाष्य म्हणजे आध्यात्मिक साक्षरतेची मुहूर्तमेळ आहे. सद्गुरू तात्या महाराज अध्यात्माने आग्रहपूर्वक मानवी जीवन हे केंद्रस्थानी ठेवले आहे. कारण अध्यात्माचा उद्देशच मुळे मानवी जीवनाचे कल्याण आहे. त्यामुळे आपण आपल्या कीर्तन सेवेत आवर्जून सांगता, जीवन हे स्वतःसह इतरांना जगवण्यासाठी असते. जीवन जगण्याचा खरा आनंद संपत्तीत नसतो, तर समाधान,
प्रेम आणि माणुसकीत असतो. वेळ आणि जीवन दोन्ही अमूल्य आहेत, कारण वेळ आणि जीवन एक मार्गी आहेत. जीवन सार्थक करण्यासाठी षड्ऋतूंचा त्याग केल्याशिवाय गत्यंतर नाही. जीवनाची खरी श्रीमंती पैशात नाही, तर आपल्या चांगल्या कर्मात आणि जपलेल्या ऋणानुबंधांमध्ये असते. सारस्वत मंडळी म्हणतात, जीवन हा संघर्ष आहे, पण आपण मोठ्या आत्मविश्वासाने म्हणता की जीवन संघर्ष नसून स्वतःला अधिकाधिक चांगले घडवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. त्यामुळे आपल्या विवेचनातून धर्म, जाती, पंथ, भाषा, वेक्ष सारे संपू दे, एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, भोवताली दाटला अंधार दुःखांचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता पुन्हा न लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे. ही प्रार्थना रुजवत आहात म्हणूनच आपणास आज संत शिरोमणी संत श्री मन्मथ स्वामी संजीवनी समाधी मंदिर श्री क्षेत्र कपिलधार येथे आषाढ शुद्ध दशमी शालिवाहन शके 1948 24 जुलै 2026 शुक्रवार रोजी संत शिरोमणी संत श्री मन्मथ स्वामी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. आपले अवघे आध्यात्मिक कौटुंबिक जीवन सत्यम शिवम सुंदरम या मूल्यांनी झळाळून निघावे हीच श्रीचरणी प्रार्थना. धन्यवाद. विनीत. वैकुंठवासी श्री ज्ञानेश्वर माऊली, बीड ते चाकरवाडी पायी दिंडी सोहळा भक्तगण. अक्षरवेल. निवेदक सुरेश साळुंके. सीताचंद्र ऑडिओ ॲडव्हर्टाईज 70 20 55 50 65.